आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथं आधुनिक इंजिनिअरिंग, निसर्ग आणि अध्यात्माचा एक सुंदर संगम पाहायला मिळतो. नर्मदा नदीवर उभारलेलं भव्य सरदार सरोवर धरण आणि त्याच परिसरात भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचं भव्य स्मारक म्हणजेच जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी. या 153 मीटर उंचीवरील व्ह्यूइंग गॅलरीवरून दिसणारा हा सुंदर अविस्मरणीय नजारा. नर्मदा नदीच्या बेटावर निसर्गरम्य वातावरणात वसलेलं हे एक अप्रतिम ठिकाण आणि शेवटी मनाला शांती देणारी, मंत्रमुग्ध करणारी नर्मदा आरती व अंगावर रोमांच आणणारा लेझर शो. हा संपूर्ण प्रवास आज आपण या व्हिडिओमध्ये पुढे अनुभवणार आहोत. सस्ने नमस्कार मंडळी. परवा आम्ही पुण्याहून निघालो आणि संध्याकाळी गुजरातमधील गरुडेश्वरला पोचलो. एका छान अशा होमस्टेमध्ये आम्ही मुक्काम केला. काल सकाळी आमची नर्मदा उत्तर वाहिनी परिक्रमा अगदी आनंदात पूर्ण झाली आणि संध्याकाळी परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. हे दोन्ही व्हिडिओ चॅनलवर आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी पुण्याहून यायचं कसं, इथं राहण्याची काय सोय आहे, याची संपूर्ण माहिती मी नर्मदा उत्तर वाहिनी परिक्रमा या व्हिडिओमध्ये दिली आहे. जर का तो तुम्ही पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा. चला आता आपण निघालो आहोत अशा एका ठिकाणी जे पाहण्यासाठी संपूर्ण जगातून इथे टुरिस्ट येतात. नर्मदा नदीच्या अगदी मधोमध एका बेटावर वसलेला जगातील सर्वात उंच पुतळा म्हणजेच स्टॅच्यू ऑफ युनिटी. या निसर्गरम्य रस्त्याने पुढे जाताना सर्वात आधी लागतं हे एकता नगर रेल्वे स्टेशन. जर तुम्ही ट्रेनने येणार असाल तर तुम्हाला इथंच उतरावं लागतं आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे हे स्टेशन आता देशातील अनेक मोठ्या शहरांशी थेट जोडलं गेलेलं आहे. आता आपण पोचलो आहोत ज्येष्ठ भारत चौकात. विशेष म्हणजे इथून पुढे खाजगी वाहनांना आत प्रवेश नाही. पुढचा संपूर्ण प्रवास आपल्याला या ई रिक्षा किंवा ई बसनेच करावा लागतो. प्रदूषण कमी ठेवण्यासाठी खरंच एक खूप छान कल्पना आहे. इथं पार्किंगची अशी उत्तम सोय आहे. आम्ही आमची गाडी इथं पार्क केली आणि पुढच्या प्रवासासाठी ही ई रिक्षा ठरवली. या ई रिक्षाचं 4 तासासाठी 1000 रुपये भाडं आहे. विशेष बाब म्हणजे इथल्या सर्व रिक्षा स्थानिक महिलाच चालवतात आणि ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. जर का तुम्हाला रिक्षाने फिरायचं नसेल तर इथं अशा ई बसचा पण पर्याय आहे आणि त्या पूर्णपणे मोफत आहेत. चला तर मग या ई रिक्षाने सर्वात आधी आपण जाऊया स्टॅच्यू ऑफ युनिटी बघायला. जसजसं आपण पुढं जातोय तसतसं हा पुतळा आपल्याला स्पष्ट दिसायला लागला आहे. पार्किंगमधून आपल्याला या अवाढव्य स्मारकाची पहिली झलक पाहायला मिळते आणि इथूनच अंदाज येतो की आपण किती भव्य जागी आलो आहोत. चला सर्वात आधी आपण इथं तिकीट काढूया. इथं तिकिटाचे प्रकार आहेत, पण कोणत्या तिकिटात काय काय पाहायचं आणि त्याचे दर काय आहेत हे मी तुम्हाला जसजसं पुढं जाऊ तसतसं सविस्तर सांगणार आहे. भारताच्या एकतेची साक्ष देणारी ही आहे वॉल ऑफ युनिटी आणि ही भिंत उभारण्यासाठी भारतातील लाखो गावांमधून माती गोळा करण्यात आली होती. आत आल्यावर इथून पुतळ्यापर्यंत जाण्यासाठी अशा बॅटरी ऑपरेटेड गाड्या आहेत. तसेच अपंग व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी इथं अशी व्हीलचेअरची पण उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. जर तुम्हाला चालत जायचं असेल तर इथं असे ट्रॅव्हलेटर म्हणजे चालते रस्ते सुद्धा लावले आहेत. चला आपण आता या गाडीत बसून पुढं पुतळ्यापाशी जाऊया. या आधुनिक सुविधांचा वापर करत आता आपण पोचलो आहोत अगदी जवळ. 182 मीटर उंचीचा हा जगातील सर्वात उंच पुतळा आता आपल्या समोर आहे. पुतळ्याच्या पायापाशी पोहोचण्यासाठी दोन्ही बाजूला सरकते जिने आहेत.
चला आपण या जिन्याने आता प्रत्यक्ष पुतळ्याच्या पायापाशी जाऊया. मित्रांनो, या ठिकाणी आल्यावरच खऱ्या अर्थाने आपल्याला या स्मारकाची भव्यता लक्षात येते. फक्त या पायापाशी येण्यासाठी 150 रुपयाचं तिकीट आहे, जिथून तुम्हाला नर्मदा मैयाचं अतिशय सुंदर दर्शन घडतं. पण नर्मदा नदी आणि या परिसराची खरी भव्यता पाहायची असेल तर आपल्याला पुतळ्याच्या आतून लिफ्टचा एक थरारक प्रवास करून 153 मीटर उंचीवर असलेल्या व्ह्यूइंग गॅलरीमध्ये जावं लागतं आणि त्यासाठी तुम्हाला 380 रुपयाचं तिकीट काढावं लागतं. चला मग आपण आता तिकडं जाऊया. या पुतळ्याच्या बेसमेंटमध्ये इथं एक भव्य म्युझियम आणि ऑडिओ व्हिज्युअल गॅलरी आहे. या स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या बांधकामाची सुरुवात 2014 साली झाली व पूर्ण बांधकाम 2018 साली झालं. भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 143व्या जयंतीचं औचित्य साधून पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या भव्य पुतळ्याचे लोकार्पण 31 ऑक्टोबर 2018 रोजी करण्यात आले. या आतील भागात सरदार वल्लभभाई पटेल यांचा संपूर्ण जीवनपट चित्ररूपात आणि विविध मॉडेलच्या माध्यमातून अतिशय सुंदररित्या मांडलेला आहे. म्युझियम बरोबरच इथं असं एक सुसज्ज ऑडिओ व्हिज्युअल थिएटर देखील आहे आणि या थिएटरमध्ये सरदार पटेलांचा जीवन प्रवास आणि हे भव्य स्मारक कसं साकारलं गेलं यावर आधारित एक प्रेरणादायी माहितीपट दाखवला जातो. या हॉलमध्ये एका बाजूला शूलपाणेश्वर जंगलातील समृद्ध जैवविविधतेची ओळख करून दिली आहे आणि निसर्गप्रेमींसाठी हा भाग म्हणजे एक पर्वणीच आहे. ही समोर जी दिसत आहे ती आहे मुख्य पुतळ्याची हुबेहूब प्रतिकृती आणि याच प्रतिकृतीवरून हा मोठा पुतळा बनवला गेला. आणि मित्रांनो, हा पुतळा कोणी साकारला माहिती? हे महान कार्य केले आहे आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र आणि जगप्रसिद्ध मूर्तिकार पद्मभूषण राम व्ही सुतार यांनी, आणि ते सुद्धा वयाच्या तब्बल 93व्या वर्षी. मूर्तिकारांची ही किमया पाहिल्यानंतर आता आपण या लिफ्टने जाऊया थेट वरती. लिफ्टच्या आतमध्ये हा पुतळा कसा बांधला आहे त्याच्या प्रत्येक स्टेजची अशी चित्रे लावलेली आहेत. मित्रांनो, ही हाय स्पीड लिफ्ट आपल्याला थेट 153 मीटर उंचीवर घेऊन आली आहे आणि मी मुद्दाम माझ्या मोबाईलवर स्टॉपवॉच लावून बघितले. काय आश्चर्य, अवघ्या 53 सेकंदात ही लिफ्ट आपल्याला वर घेऊन आली आहे. इथून समोर पाहिलं काय दिसतं? नर्मदा नदीचं संत वाहणारं निळं पाणी. या दुसऱ्या बाजूने आपण समोर पाहिलं तर आपल्याला दिसतं समोर भव्य सरदार सरोवराची भिंत आणि उजव्या बाजूला जी डोंगर रांग आहे ती आहे सातपुडा डोंगर रांग आणि डाव्या बाजूला जी आहे ती आहे विंध्य डोंगर रांग आणि या दोन महाकाय पर्वतरांगांच्या मधून वाहणारी नर्मदा मैया. हा नजारा खरोखरच अविस्मरणीय आहे. बाहेरून हा पुतळा जरी ब्रॉन्झचा दिसत असला तरी त्याच्या आतले हे मजबूत लोखंड आणि सिमेंटचं बांधकाम बघा. या अवाढव्य पुतळ्याला आधार देण्यासाठी आणि वादळ वाऱ्यातही तो स्थिर राहण्यासाठी अशा प्रकारचं भव्य लोखंडी जाळं आतमध्ये तयार करण्यात आलं आहे. चला आपण आता मुख्य दरवाजाकडे जाऊ. या बाजूला इथे आहे ना असं प्रेक्षकांसाठी बसण्याची सोय आहे आणि समोर पुतळ्यावर संध्याकाळच्या वेळेस इथं लेझर शो केला जातो आणि यासाठी वेगळ्या तिकिटाची गरज नाही. आपण जे तिकीट काढतो त्यात हा शो इन्क्लूड असतो. इथे एक महत्त्वाची सूचना म्हणजे दर सोमवारी हा सर्व परिसर बंद असतो. जर का तुम्ही सुट्ट्यांच्या काळात इथे येणार असाल तर इथं गर्दी असती. शक्यतो तुम्ही याचं ऑनलाईन तिकीट काढून या. त्यांची साईट आहे त्याच्यावर तुम्ही आधीच ऑनलाईन तिकीट काढू शकता. आता आपण आलो आहोत फुलांच्या दुनियेत म्हणजेच व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये. इथे सुरुवातीला हे युनिटी ग्लो गार्डन दिसते.
हे संपूर्ण उद्यान वेगवेगळ्या रंगाच्या चमकणाऱ्या LED लाईट्स आणि कलाकृतींनी सजवलं गेलेलं आहे. इथं असलेली झाडे, फुले, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आणि पक्षी यांच्या आकृत्या बनवून त्यामध्ये आतून लाइटिंग प्रकाशित केलं आहे. आणि याची वेळ आहे ना संध्याकाळी 7 ते 9 पर्यंत आहे. चला आता आपण जाऊया व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये. साधारणतः 17 किलोमीटर परिसरात ही फुलांची दरी पसरलेली आहे. निसर्गप्रेमींसाठी ही एक मोठी मेजवानी आहे. इथं आपल्याला देशी विदेशी फुलांच्या अनेक प्रजाती पाहायला मिळतात. इथं पर्यटकांसाठी असे सुंदर आकर्षक सेल्फी पॉइंट पण तयार करण्यात आले आहेत. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स पाहून आता आपण आलो आहोत डॅम व्ह्यू पॉइंटवर. इथून समोर जी दिसत आहे ती आहे सरदार सरोवर धरणाची ही महाकाय भिंत. स्टॅच्यू ऑफ युनिटीला आल्यावर जर तुम्हाला एखादा शाही अनुभव घ्यायचा असेल ना तर ही टेंट सिटी हा सर्वात उत्तम पर्याय आहे. नर्मदा नदीच्या काठी वसलेली ही टेंट सिटी म्हणजे निसर्ग आणि लक्झरी याचा एक सुंदर संगम आहे. तुमचं जर का बजेट थोडं जास्त असेल तर इथं राहण्याचा अनुभव तुम्ही नक्कीच घ्यायला हवा. टेंट सिटीच्या अगदी समोरच पर्यटकांसाठी अशी बोटिंगची सोय आहे. मित्रांनो, हा आहे या धरणाचा मुख्य कॅनॉल. आणि हा केवळ कॅनल नसून गुजरात आणि राजस्थानची तहान भागवणारी ही एक विशाल जलवाहिनी आहे. आणि सर्वात गर्वाची गोष्ट म्हणजे हा कालवा गुजरात बरोबर राजस्थानमध्ये जातो आणि थेट भारत पाकिस्तान सीमेपर्यंत पोहोचतो. आता आपण बुक केलेल्या या रिक्षाची आता वेळ संपत आली आहे, म्हणून आता पार्किंगमध्ये गाडी घेऊन आपण जाणार आहोत नीलकंठ धाम पाहण्यासाठी. हे ठिकाण इथून साधारणतः 30 किलोमीटर अंतरावर आहे. या नीलकंठ धामचा सविस्तर व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहे, तो नक्की पहा. आता संध्याकाळी आपण पुन्हा आलो आहोत तिथल्या शूलपाणी महादेव मंदिरातील आरतीचा आनंद घेण्यासाठी. हे जे दिसत आहे हे आहे प्रसिद्ध शूलपाणी महादेव मंदिर. आणि इथून खाली गेल्यावर पुढे नर्मदा माईचा घाट लागतो. संध्याकाळी इथं अतिशय सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारी नर्मदा मातेची आरती होते. त्यानंतर नर्मदा नदीच्या पात्रात उभारलेल्या भव्य कारंजावर भव्य लेजर शो देखील पाहायला मिळतो. चला आता हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आपण घेऊया. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. सबिंदु सिंधु सुस्वरत तरंग भंग रंगितम सत्य पात घात घात कारिवादि संयुतम सुभात दूत काल भूत कीर्ति हारि नर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी. यदि मनुष्यों की साधना समर्पण के भाव से न कर अहंकार से करता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि असेच नवनवीन प्रवासासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नर्मदे हर, नर्मदे हर.